कशा पद्धतीने आपण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलं आहे. कारण सगळ्या केसेस लोकल कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट संपल्या. सुप्रीम कोर्टाने आता ह्या शब्दांमध्ये सांगितलं की 31 जानेवारीला सगळ्या निवडणुका पूर्ण करून रिपोर्ट घेऊन या. मग कोणाकोणाचं काय म्हणणं मी नंतर ऐकतो. कारण 3-3, 4-4, 5-5 वर्ष लोकनियुक्त सरकार नव्हती. त्याच्यात ओबीसी आरक्षण हा एक विषय होता. सुप्रीम कोर्टात बराच काय केस चालली. सरकारने त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा ओबीसीचा सर्वे केला. मग त्यातून सुप्रीम कोर्टाने ओबीसी रिझर्वेशन मान्य केलं. पण आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की आता बास झालं बाबा, निवडणुका घ्या. म्हणून मग आम्ही गावोगाव कार्यकर्त्यांची तयारी मिळावे, विजय संकल्प मिळावे सुरू केले. कोल्हापूर जिल्ह्याचे आम्ही 2-3 भाग करतो, शहर वेगळं आणि ग्रामीणचे 2. त्यातल्या ह्या जिल्ह्याचा आज मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महायुती म्हणून, पण महायुतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि 10 पंचायत समिती असतात. त्या 10 पंचायत समित्यांवर महायुतीचा सभापती, जवळजवळ 14 का 17 नगरपालिका आपल्या जिल्ह्यात, 17 ते 17 नगरपालिकांचे नगराध्यक्ष महायुतीचे आणि 2 महानगरपालिका असतात, कोल्हापूर, इचलकरंजी. दोन्ही महानगरपालिकेचे महापौर हे महायुतीचे व्हावेत यासाठी सगळ्यांनी सर्वदूर प्रयत्न केले. जिल्हा परिषद झाली की सगळ्यांनी नगरपालिकाला लागला, नगरपालिका झाला की जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका लागला. असा आम्ही संकल्प केला आहे आणि आम्ही हवेत तर काही बोलत नाही. जी सभागृह विसर्जित झाली त्यात आम्ही बऱ्यापैकी कुठे महापौर, कुठे जिल्हा परिषद होतो. 2019 आपण उल्लेख केला आणि कालचक्राचा सुद्धा उल्लेख केला. तुम्हाला अशी खंत वाटते का की उद्धवजी अपक्ष अजूनही असायला आता असायला हवे असं वाटण्याचं काही कारण नाही. कारण 21 शिव्याशाप झाले. परवा सांगलीच्या इशारा सभेच्या निमित्ताने 150 जुन्या वेगळ्या नेत्यांच्या भाषणाच्या कॅसेटचा अभ्यास करून त्यातले 15 सिलेक्ट केलेले मी तिथे स्क्रीनवर दाखवलेले बघवेण्यात लोकांना. त्याच्यामध्ये एका जळगावच्या सभेमध्ये याच उद्धवजीने 3-3, 4-4, 5-5 वेळा टरबुजा काय करा. 14 ते 19 तुम्हाला काय रिस्पेक्ट दिला नाही. तुम्हाला मंत्रिपद दिली, महामंडळ दिली, रिस्पेक्ट दिला. अनेक जागांचे प्रश्न, मी महसूल मंत्री, अनेक जागांचे विषय मागे चौकटीत लावले पण लावले. पण तरी तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी गेला, त्याची खंत आहे. पण त्यांनी पुन्हा यासाठी प्रयत्न नाही. खरं तर एक व्हिडिओ आपला व्हायरल होते, नेमकं काय आपल्याला म्हणायचं होतं पुण्यातल्या अपघाताच्या संदर्भात. सोपा विषय ना की तुम्हीच सगळ्या मीडियाने बातमी छापली. मी छापली काय की गौतमी पाटील गाडीत होत्या, अशा गाडीने एका रिक्षावाल्याला टक्कर मारली, काय म्हणून आपण उडवलं आणि तो रिक्षावाला सिरियस आहे. आता दिवसभर त्याचं खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तिला कोणी पकडणार आहे की नाही, ह्या होणार. संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना त्या रिक्षावालीची मुलगी येऊन नायमुखून रडायला लागली. मी म्हटलं की कोण डीसीपी लावा. आणि मी डीसीपीला असं म्हटलं, गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा. ते म्हणाले की गौतमी पाटीलांनी मान्य केलं की मी नव्हते, गाडी माझी होती, त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन. तेवढं मागे लावून करून घ्या, संपला विषय. रोहित पवारला काय काम धंदा आहे, नेता व्हायला लागला. जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहिली बाबा. काय म्हणाला, मला रोहित पवारनी शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश ड्रायव्हर विषयामध्ये मी काय केलं ते काही जाहीरपणे सांगू काय. आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली का. यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. सांगलीमध्ये शरद ती मुलगी त्या रिक्षावाल्याची, माझे वडील सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही, पळून गेले लोक. तशी गाडी तरी पकडली आहे. मी डीसीपीला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा. शरद मंगळवार आता 2च राहिले, त्यातलं एक मंगळवारी आहे आणि एक बहुधा पुढच्या मंगळवारी. त्यांनी काही अटी ठेवलेल्या आहेत, त्यांनी काही अटी वगैरे ठेवलेल्या आहेत.
त्यांचं म्हणणं की माझे वडील सिटिंग आमदार आहे, तर तुमच्या पार्टीमध्ये जी परंपरा आहे की सगळ्यांनी नोंदणी करायची, जो नोंदणी जास्त करेल त्याला मिळेल, तर मी पण नोंदणी करतो आणि माझं क्लेम राहू द्या. पार्टीमध्ये साधारणतः एक 4 महिने 6 महिने आधी नोंदणी कोणाची जास्त, सर्वेमध्ये कोण वर आहे यावर निर्णय होतो. दादा कोल्हापूर भाजपमधला प्रश्न आहे संदर्भात बाळासाहेबांच्या हातांच्या ठोशांसंदर्भात कचरा मेळाव्यामध्ये खरं हे झालं. मी काय झालं, आम्ही गिरणी कामगारांशी बोललो की अशा मोठ्यांच्या वादात काय पडत नाही. दादा कोल्हापूर भाजपमधला प्रश्न आहे. म्हणजे हेच तर माझं वारंवार म्हणणं आहे की फार संस्कृती पायदळी तोडवली लोक. त्या दिवशी तुम्ही पाहिलं नसेल तर 15 पाठवतो इश्यूमध्ये टाकू जे बोलली तर आमच्या बायकांनी कुठं जाते. एक महिला नेती असं कसं काय बोलतो, या अंधारेबाई ताई ताई चांगली चांगला स्वभाव आहे. या आता शिरा आणून उद्धवजींची बराबर करतात. तर बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले, त्या म्हाताऱ्याच्या आता झेंडा कशाला असं म्हणाले. हे महाराष्ट्र राजकारण असं गमतीदार झालंय. सकाळी शिव्या घालायचे, सगळे हार घालायचे. दादा भाजपमधला प्रश्न आहे कोल्हापूर भाजपमधला होणारच. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एका बाजूला धनंजय माडकांनी 80-81 जागा मागितल्या. एक आणि असं म्हणायचं असतं, एकदा रिझर्वेशन पडली की बसू, दुसऱ्या दिवशी बसून सगळेजण नॉर्मलला येते त्या गाडी. आणि ह्या जिल्ह्यापुरती तर मला खात्री आहे किंवा साधारणतः मी अवाजवी काही बोलत नाही, कधी कधी पार्टीचं नुकसान करतो. आणि त्यामुळे सगळेजण बसून प्रश्न सोडून मुश्रीफ साहेब काय, धनंजय माडिक काय, तिकडे राजेश क्षीरसागर सगळे एका दिशेने चालतील. ना दादा कोल्हापूर भाजपमधला प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आहेत ते चव्हाट्यावर येत आहेत. भांडवली बादशाह भाजपमध्ये फिरत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य जिवंत माणसांच्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात. मी तर 1700 घरातून आलेली पार्टी असते, तर थोडं भांडायला लागणार. बैठक घेतली अधिकाऱ्यांची 3 तास, त्यामध्ये एकच सुरू होता की अधिकारी ऐकतच नाहीये, पाठवलेल्या लेटरला बघत सुद्धा नाहीये. 3 तास होऊन सुद्धा काहीच कामच करत नाही. काय घटना घडल्या आणि काय पार्श्वभूमीवर ती बैठक झाली मला माहिती नाही. अधिकाऱ्यांवर घरत नाही का? मला नाव चेहरा पण माहित नाही की कोण अधिकारी कोणाचं ऐकलं नाही, मला काही माहिती नाही. उगाच कोणावर तरी मी बोलून माझं बोलण्याला एक वजन आहे, तर तो माणूस बात करायला येतो. पण स्वतः पालकमंत्री आणि आमदार बसले, त्यांनी समज दिली, आता सुधारणा होईल. विजय मेळावा घेतला. चंद्रकांत दादा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लक्ष घाललंय म्हणायचं का? मी लक्ष काढूनच घेतलं नव्हतं कधीच लक्ष काढून घेतलं नाही. एक अनेक कार्यकर्ता नेता कुठे जाणार आहे, कुठे येणार आहे सगळं माहिती. मंगळवारी मोठा प्रवेश आहे कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा. पालकमंत्री झाल्यापासून सांगलीकडे लक्ष होतं तुमचं, पण कोल्हापूरमध्ये असे पक्षाचे फारसे कार्यक्रम झाले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना लक्ष घालत होतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून लक्ष घालतो, पण संघटना म्हणून पश्चिम महाराष्ट्र लक्ष घालतो. त्यातील सोलापूरला जयकुमार जे आहे, तिकडे शिवराज आहे. माझी आणि देवेंची चर्चा झाली की कोल्हापूर, सांगली, पुणे जरा तू लक्ष दे. त्यामुळे मला जे संघटना सांगेल ते मी करत असतो. त्यामुळे कोल्हापुरातून लक्ष कधीच काढून घेतलं नाही. तुमच्या सगळ्यांचे परिचय आहे, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना मला माहिती. चमत्कार का होणार मंगळवारी एक प्रवेश आहे, आता नाही सांगत. संध्याकाळपर्यंत तुम्ही छापा. अमरावतीमध्ये आय लव्ह मोहम्मद म्हणजे पोस्टर्स अनेक अनेक पोस्टर्स त्याला देखील असं